धर्म बदलून देखील धर्मेंद्र यांना हिंदू धर्मानुसार का अग्नी दिला? धर्मेंद्र धर्मपरिवर्तनाची चर्चा आणि हिंदू पद्धतीने झालेलं अंतिम संस्कार यामागचं खरं कारण. भारतीय चित्रपटसृष्टीने आजवर अनेक महान कलाकार दिले, परंतु या कलाकारांमध्ये धर्मेंद्र यांचं स्थान सदैव अनोखं आणि उंच राहिलं आहे. जवळपास 6 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र म्हणजे जणू अभिनयाचं चलतंबोलतं विद्यापीठच. त्यांची साधी सरळ भाषा, पारदर्शी स्वभाव, प्रखर मेहनत, प्रामाणिकपणा आणि प्रचंड मोठा चाहतावर्गही त्यांची खरी ओळख. 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त झाली. बॉलिवूडमधील सर्वच मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या जाण्याला एक काळाचा अंत असे शब्द दिले. परंतु त्यांच्या निधनानंतर एक प्रश्न पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आला. धर्मेंद्र मुस्लिम धर्म स्वीकारल्याची चर्चा अनेक वर्षे का झाली? आणि जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर मग अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने का झाले? यात संपूर्ण विषयाचा इतिहास, गैरसमज, सत्य आणि भावना समजून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख. धर्मेंद्र हे मूळचे पंजाबमधील एका जाट शीख हिंदू कुटुंबातील. त्यांचं बालपण, संस्कार, कुटुंबियांचे वातावरण, गावातील जीवनशैली यात सर्वत्र हिंदू संस्कार होते. त्यांच्या आयुष्यातील सर्व सण, परंपरा व धार्मिक विधी हिंदू संस्कृतीनुसारच झाले. त्यांनी जगभरातील असंख्य चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करत असतानाही ते मूळतः एक अत्यंत साधे, कुटुंबवत्सल आणि धार्मिक विचारांचे व्यक्तिमत्व होते. मात्र 1970च्या दशकात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर एका मुद्द्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली, ती म्हणजे त्यांचे तथाकथित धर्मपरिवर्तन. त्या काळातील हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा होता. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांच्याबरोबरची मुलं सनी व बॉबी देओल हे सर्व त्या काळी एकत्र राहत होते. त्यामुळे दुसऱ्या विवाहासाठी कायद्याच्या पळवाटेतून जाताना धर्मेंद्र यांनी इस्लाम स्वीकारल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या. अनेकांनी म्हटलं की त्यांनी आपलं नाव दिलावर खान केलं. पण हा सर्व विषय काळाच्या ओघात गोंधळात टाकणारा, अर्धवट माहितीवर आधारित आणि अनेक अफवांनी भरलेला होता. स्वतः धर्मेंद्र यांनी 2004 मध्ये एका मुलाखतीत हे स्पष्ट केलं की त्यांनी कधीही धर्म बदलला नाही. ते म्हणाले की, "मी असा माणूस नाही जो स्वार्थासाठी धर्म बदलेल." त्यांच्या या विधानातून त्यांच्या मनातील धार्मिक भावनांचा आणि आत्मभानाचा पुरावा मिळतो. ते म्हणाले की मीडिया आणि लोकांनी त्यांच्या जीवनातील काही खासगी गोष्टी विकृत करून मांडल्या, ज्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. त्यांचं मूळ कुटुंब, त्यांची मूळ परंपरा, त्यांनी केलेल्या नाटकचित्रपट क्षेत्रातील वाटचाल यापैकी कुठेही त्यांनी स्वतःला मुस्लिम म्हणून ओळख दिली नाही. त्यांनी स्वतःला सदैव हिंदूच मानलं आणि अनेक ठिकाणी राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणत स्पीच दिले होते. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर अंतिम संस्कार कोणत्या पद्धतीने होतील हा प्रश्न प्रत्यक्षात सोपा होता. अंतिम संस्कार हे कुटुंब आणि व्यक्तीच्या आयुष्यभराच्या श्रद्धा, जीवनशैली आणि परंपरांवर ठरतात. धर्मेंद्र यांच्या संपूर्ण आयुष्याची पद्धत हिंदू संस्कृतीशी जुळलेली होती. त्यांच्या घरातील पहिली पत्नी, त्यांची मुलं सनी देओल, बॉबी देओल हे सर्वजण हिंदू परंपरेचे आहेत. त्यांनी आयुष्यभर घरातील सण, पूजा, धार्मिक कार्यक्रम सर्व हिंदू पद्धतीनेच साजरे केले. ते कधीही मुस्लिम जीवनपद्धतीनुसार वागले नाहीत. अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाल्याने त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या. परंतु त्यांच्या मनात धर्म ही वैयक्तिक भावना आणि श्रद्धा होती. त्यांनी नेहमीच सांगितलं की, "मी मानवतेचा धर्म पाळतो," परंतु त्यांची दैनंदिन प्रार्थना, देवावरची श्रद्धा, घरातील देवघर, पूजा यावरून हे स्पष्ट होतं की ते स्वतःला हिंदूच मानत होते
अंतिम संस्काराच्या वेळी त्यांच्या मुलांनी दिलेली अग्निसंस्काराची परंपरा ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची मानली जाते. हे केवळ धार्मिक विधी नसून मुलांनी वडिलांप्रती व्यक्त केलेला कृतज्ञतेचा, प्रेमाचा आणि शेवटच्या कर्तव्याचा साक्षीदार असतो. हिंदू धर्मानुसार मरणोत्तर विधी मृतात्म्याला पुढील प्रवास सुलभ करण्यासाठी केले जातात आणि त्यातील प्रत्येक कृतीला पवित्र अर्थ दिला जातो. धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित असलेले अमिताभ बच्चन, आमिर खान, फराह खान यांसारखे कलाकारही या क्षणी त्यांच्या कुटुंबाच्या भावनांशी एकरूप झालेले दिसत होते. जरी धार्मिक बदलाबद्दल दशकांपासून अफवा चालत असल्या तरी सत्य हेच आहे की धर्मेंद्र यांनी आपला मूळ धर्म कधीच सोडला नाही. त्यांनी हेमा मालिनीसोबतच्या नात्यात शांतता आणि सन्मान राखण्यासाठी पळवाटेचा मार्ग वापरल्याचं अनेकांनी म्हटलं, पण स्वतः धर्मेंद्र यांनी त्या अफवा नेहमीच नाकारल्या. आजही त्यांच्या कुटुंबाने, मुलांनी, जवळच्या लोकांनी सांगितलं की धर्मेंद्र हे अत्यंत धार्मिक, देवावर श्रद्धा ठेवणारे आणि हिंदू संस्कृतीनुसार जगणारे व्यक्तिमत्व होते. एखाद्याचे अंतिम संस्कार हे त्याच्या आयुष्यभराच्या श्रद्धेचे दर्पण असतात. धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्कारात हिंदू परंपरेनुसार अग्निसंस्कार, मंत्रोच्चार, कुटुंबाची उपस्थिती आणि भावपूर्ण वातावरण हे सर्व त्यांच्या प्रकृतीचे, त्यांच्या अस्तित्वाचे आणि त्यांच्या जीवनाची ओळख देणारे होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत एक मोठं पोकळी निर्माण झाला आहे. पण त्यांची स्मितहास्य असलेली छबी, धडधडणारी ॲक्शन, प्रेमळ संवाद, भावनिक अभिनय आणि त्यांची मनमोकळी वृत्ती हे सर्व भारतीय चित्रपटसृष्टीत सदैव जिवंत राहील. धर्मेंद्र फक्त एक अभिनेता नव्हते, ते एक कालखंड होते. त्यांच्या जीवनातील छोटे-मोठे वाद, अफवा, प्रेम, संघर्ष हे सर्व एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या प्रवासाचा भाग होते. परंतु त्यांच्या आयुष्याची मुख्य ओळख अशीच राहील: साधेपणा, मनाची उदारता, प्रेम करणारा स्वभाव आणि आपल्या मूळ श्रद्धेवर आधारित जीवन. म्हणून त्यांच्या अंतिम संस्काराबद्दल विचार करताना एक गोष्ट स्पष्ट होते: धर्म हा केवळ कागदावरचा शिक्का नसतो, तो मनाने जगायची गोष्ट असते. धर्मेंद्र यांच्या मनातल्या श्रद्धेने त्यांचा शेवटचा प्रवास हिंदू विधीनुसारच झाला आणि त्यात काहीही आश्चर्य नव्हते. त्यांचा मार्ग संपला, पण त्यांनी मागे ठेवलेला प्रकाश अजूनही हजारो लोकांना प्रेरणा देत राहील.